जेव्हा केव्हा अर्ध्या ते पाऊण तासामध्ये काहीतरी लंच किंवा डिनर बनवायचं असते ना, अशा वेळी परफेक्ट जाणारी ही एकदम साधी सिंपल अशी बटाट्याची भाजी आणि सोबतच खमंग खुसखुशीत अशी पालकाची पुरी अगदी परफेक्ट थाळी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आवडली तर एक लाईक जरूर करा. तर हॅलो, हाय, नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. तर ही झटपट तयार होणारी चटपटीत अशी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं, मोहरी, जिरं घालायचं, बारीक कापलेला कांदा, हिरवी मिरची सुद्धा घालायची. हे परतते आहे तोपर्यंतच आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट आणि दालचिनी, थोडासा तेजपत्ता, एक लाल मिरची घालायची आणि फोडणी चांगली परतवून घ्यायची आहे. करपू द्यायची नाही, जळू द्यायची नाही. सोबतच आपल्याला इथे घालायचे आहे सुके मसाले, ज्यामध्ये मी धने पावडर, हळद, सोबतच लाल मिरची पावडर घालते आहे. त्यानंतर कढीपत्ता घालायचा. फोडणीमध्ये घातलेलं सर्व साहित्य चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. बरेच वेळा घाई गडबडमध्ये असं होतं की कोणी पाहुणे आले की वेळेवर काय करायचं सुचत नाही. अशा वेळी ही थाळी अगदी परफेक्ट जाते. सोबत एखादा गोडाचा पदार्थ ऍड केला की पाहुण्यांसाठी पाहुणचार सुद्धा तयार होऊ शकतो. फोडणी चांगली परतल्या गेली की त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं, गरम मसाला घालायचा, थोडीशी कसुरी मेथी घालून आता याला चांगलं उकळू द्यायचं. तोपर्यंत मी इथे उकडून घेतलेले 3 बटाटे घेतलेले आहेत, ज्याची मी सालं काढली आणि हाताने असं कुस्करून घेते आहे. शक्यतो हाताने कुस्करूनच घ्यायचं आपल्याला, पूर्ण मॅश करायचं नाहीये. थोडंसं जाड किंवा थोडंसं बारीक ठेवायचं, जेणेकरून भाजी घट्ट होण्यास आपल्याला मदत होईल. कारण इथे आपण बाइंडिंगसाठी किंवा भाजी घट्ट होण्यासाठी ना शेंगदाणे वापरले आहेत ना खोबरं. त्यासाठी बटाटे असे कुस्करूनच घ्यायचे. आता मसाल्याला छान उकळा आलेला आहे, तर त्यामध्ये आपण कुस्करलेला बटाटा घालायचा आहे. आता सुरुवातीला तुम्हाला बघू शकता की किती पातळ वाटते आहे, पण याला असंच 5 ते 7 मिनिटं चांगलं उकळू द्यायचं झाकण ठेवून. आणि 5 ते 7 मिनिटानंतर मस्त आपली भाजी ही छान तयार होईल. तोपर्यंत आपण काय करूया, इथे घेऊया पालक, जो मी इथे निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हिरवागार कोवळा लुसलुशीत असा पालक आपल्याला मिळालेला आहे. तर आता हा पालक असा 2 तुकड्यांमध्ये तोडायचा आणि मिक्सर जारमध्ये घालायचा आहे. सोबतच आपल्याला याला मस्त मसालेदार पुरी ही तयार झाली पाहिजे, खमंग झाली पाहिजे, खुसखुशीत झाली पाहिजे. यासाठी हिरवी मिरची, लसण, 1 चमचा धणे, जिरे आणि सगळ्यात महत्त्वाचं 1 चमचा बडीशोप घालायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर ही पालकपुरी 1 चमचा बडीशोप घालून जर केली ना, खरंच सांगते, या पालकाच्या पुरीची चव ही दुप्पट होते. थोडंसं पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेतलं. त्यामध्ये मावेल तेवढं गव्हाचंच पीठ घालायचं. फक्त मी गव्हाचंच पीठ वापरलं इथं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये मावेल तेवढं पीठ घालून पीठ आपल्याला इथे चांगलं मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त रंगही खूप सुंदर आलेला आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि भाजी सुद्धा अतिशय छान आणि सुंदर अशी शिजल्या गेलेली आहे. मस्त घट्ट झालेली आहे. वरून कोथिंबीर घालायची, भाजी उचलून बाजूला ठेवायची. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, तेल गरम करण्यासाठी ठेवायचं. मळलेल्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे, जेणेकरून पुऱ्या फटाफट लाटल्या जातील आणि फटाफट तयार होतील. तर आता तयार पिठाचे एक छोटा गोळा घ्यायचा, तेल लावून त्याची अशा आकाराची पुरी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. तर अशाच मी इथे सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता गरम तेलामध्ये 1-2 जशा मावतील तशा पुऱ्या सोडायच्या आणि उलटपालट करून मस्त खमंग खस्ता खुसखुशीत होईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही ते बघू शकता मस्त त्याला रंगही छान आलेला आहे आणि पुऱ्याही मस्त अशा टम्म फुगल्या गेलेल्या आहेत. तर इथे माझ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत, भाजी सुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त इथे डिनर, लंच किंवा तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता अशी थाळी आपली इथे तयार झालेली आहे. तर नक्कीच तुम्हाला मी बनवलेली आजची ही थाळी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.